लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी गावात घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरलाय। अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर तिच्या आजीचे अपहरण करून निर्घृण खून केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय। तर या प्रकरणानंतर कुंभार समाज आक्रमक झाला असून नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल समोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आलंय। तक्रार मागे घेण्यासाठी पैशांची ऑफर आणि कुटुंबावर दबाव आणल्याचा दावा करत आरोपींना तात्काळ अटक, SIT मार्फत तपास आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची मागणी करण्यात येते। याच पार्श्वभूमीवर पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दोडी गावात घडलेल्या गंभीर घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे। कुंभार समाजातील एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपींकडून प्रकरण मागे घेण्यासाठी कुटुंबियांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे। इतकंच नाही तर तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल 3 लाख रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। पीडित मुलीच्या आजीनं हा प्रस्ताव ठामपणे नाकारल्यानंतर तिचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आल्याचा गंभीर आरोप कुंभार समाजाच्या वतीनं करण्यात आला। वागचौरे ज्या तिथं मी गेले, माझ्या बहिणीचे पाय बांधलेले होते, तिच्या गळ्याला फाशी दिलेली होती, तिचे हात बांधलेले होते, तिच्यावर बलात्कार पण केलेला आहे माझ्या बहिणी, मी स्वतः पाहिलेलं आहे। कारण तिचं ते अंग निकर फाडून फेकलेली, परकर फाडून फेकले, सगळे तिचे टोटल कपडे अंगावरले काढून फेकलेले, काही साडीनं सगळं तिचा गळा बांधला, पाय बांधले, हात बांधले आणि तिची जिथं जी हत्या केली ती जागा पूर्ण अशी आम्ही पाहिली तर पूर्ण दबलेली होती। माझी बहीण एकट्याला आवरेल ते 4 ते 6 माणसं असणारे, त्याच्यामुळं माझ्या बहिणीला न्याय मिळावा आणि त्यांना फाशीची सजा व्हावी एवढी अपेक्षा आहे आमची। आजीचा मृतदेह नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आलाय। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। या घटनेच्या निषेधार्थ कुंभार समाज आक्रमक झालाय। नाशिक जिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत न्यायाची मागणी करण्यात आली आहे। समाजाच्या वतीने या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक म्हणजेच SIT मार्फत करण्यात यावा अशीही मागणी आहे। याशिवाय बलात्कार, अपहरण, खून आणि पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नांसह लागू असलेल्या सर्व कलमांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत आणि संरक्षण द्यावे, साक्षीदारांना पोलीस सुरक्षा द्यावी आणि तपास निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावं अशा ठोस मागण्या करण्यात आल्यात। दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, तसेच या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक दबावाशिवाय न्याय मिळवून द्यावा अशी जोरदार मागणी कुंभार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। आज सिन्नर तालुक्यातील दौंडी येथे आमच्या दौडी गाव येथे आमच्या कुंभार समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर आज 5 दिवसापूर्वी अमानुषपणे बलात्कार करण्यात आला। त्याचबरोबर तिची आजी हिला सुद्धा हिचं अपहरण, घरातून अपहरण करून तिची अमानुषपणे हत्या करून तिचे हातपाय बांधून व तिला तिथे शेजारी असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिलं। समाजाच्या वतीनं आम्ही सर्व आज इथं नाशिक इथं जमा झालेलो आहोत। आमची एवढी कळकळीची विनंती आहे का शासनाने आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं व फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, हे आम्ही सर्व कुंभार समाजाकडून आम्ही शासनाला मागणी करत आहोत। जिल्हा येथील सिन्नर तालुक्यातील दोडी गावी संगीता जाधव हिच्या नातीवर 4 दिवसापूर्वी बलात्कार झाला। तो बलात्कार झाल्यानंतर त्याच्या केसेस झाल्या, पण ती केस मागे घेण्यासाठी सदरती संगीताबाईंना तिथल्या गावातल्या लोकांनी 3 लाख रुपये कबूल केले। ती केस मागे घेईना म्हणून तिला हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार करून तिला विहिरीमध्ये ढकलून दिलं। त्यामुळं समाजामध्ये एक तीव्र भावना निर्माण झाली। एक अल्पसंख्याक कुंभार समाज त्याच्यावर अशा प्रकारचा अन्याय झालेला आहे। अशा गुंडांना, तिथल्या महिलांना ही भीती निर्माण झालेली। त्यामुळे ह्या गुंडांना
फाशीची शिक्षा व्हावी आणि सदरचा हा खटला फास्ट ट्रॅक येथे चालवण्यात यावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कुंभार समाजाच्या वतीनं आम्ही साहेबांना निवेदन देत आहोत. यानंतरही पुढची लढाई आमची ही चालूच राहणार आहे. संपूर्ण आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येत आहे की ह्या खटल्याचा निकाल फास्ट ट्रॅकमध्ये चालवावं आणि जे आरोपी आज फिरतायत त्यांना अटक झालेली नाही तरी पोलिसांनी त्यांना अटक करून ताबडतोब त्यांना सजा द्यावी ही आमची संपूर्ण कुंभार समाज महाराष्ट्रातल्या त्यांच्या वतीने विनंती करत आहोत. रमाकांत क्षीरसागर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष. या गंभीर घटनेमुळे दोडी गावासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.